मित्रांनो, यावर्षी पावसाळ्यात आपण अनेक रेल्वे प्रवास केले आणि प्रत्येक पावसात निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. पण आजचा प्रवास त्या सगळ्या प्रवासांपेक्षा खास आहे. कारण आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यात आपल्या सर्वात रौद्र आणि भव्य रूपात वाहणारा दूधसागर धबधबा. त्याचबरोबर दाट जंगल, पश्चिम घाटातील ब्रिगेन्झा घाट, खोल दऱ्या, बोगदे आणि मनाला भुरळ पाडणारी असंख्य निसर्गरम्य दृश्य या प्रवासात अनुभवायला मिळणार आहेत. तर चला, पूर्णा एक्सप्रेसने पुणे ते मडगाव या अविस्मरणीय पावसाळी रेल्वे प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपली पुणे एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती लावण्यात येत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला कोच जो आहे तो S4 असणार आहे आणि आजचा आपला प्रवास जो आहे तो स्लीपर क्लासमधून होत आहे. आणि चला तुम्हाला आता आपली सीट जी आहे ती दाखवतो. जय श्री गणेशाय नमः. तर मित्रांनो, आत येताच बघू शकता फ्लोअर वगैरे स्वच्छ आहेत, पण पाऊस पडत आहे सध्या, त्यामुळे थोडी घाण दिसू शकते तुम्हाला खाली. बेसिंग वगैरे तर मित्रांनो एकदम नीट अँड क्लीन आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली 36 नंबर सीट असणार आहे, जी की लोअर बर्थ आहे. आणि असं काय आहे आपल्या कोचचं इंटेरियर. तर मित्रांनो, या ठिकाणी 11:11 आपली पुणे एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस निघालेली आहे पुण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून. बघू शकता या ठिकाणी पुण्यावरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. तर मित्रांनो, आपली ट्रेन जी आहे ती पुण्यावरून निघालेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो, या गाडीच्या टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर ही ट्रेन जी आहे ती दर शनिवारी निघते मित्रांनो पुणे जंक्शनवरून 10:50 आणि आपल्याला मडगाव इथे 12:55 पोहोचवणार आहे दुसऱ्या दिवशी. तर मित्रांनो, बघूया ही ट्रेन कशी चालते. मित्रांनो, सध्या तर आपली ट्रेन जी आहे ती लेटेस्ट निघालेली आहे पुणे जंक्शनवरून. तर सुप्रभात मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आणि या ठिकाणी मित्रांनो 7:07 झालेले आहेत सकाळचे आणि कर्नाटकमध्ये आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे. बघू शकता नजारे काय सुंदर झालेले आहेत बाहेरचे. आणि बघू शकता अशा सुंदर दृश्यांसोबत आपली सकाळ जी आहे ती सध्या झालेली आहे. आणि आता समोरून क्रॉसिंगसाठी येत आहे लोंढा मिरज पॅसेंजर वॅग 9 लोकोमोटिव्ह सोबत. मित्रांनो, आपल्याला लोंढा मिरज पॅसेंजर ट्रेन क्रॉसिंग होत आहे सध्या. तर आजच्या प्रवासातलं हे पहिलं वळण आहे व हे दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. आणि अजून तर या प्रवासातील सर्वात भव्य दृश्य दूधसागर धबधबा पाहायचा बाकी आहे. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपली ट्रेन जी आहे ती लोंढा जंक्शनवर पोहोचणार आहे. आणि त्या अगोदर मित्रांनो बघू शकता काय जोरदार मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे या ठिकाणी. तर बघू शकता मित्रांनो, काय जबरदस्त मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी लोंढा जंक्शनवर पोहोचण्याच्या अगोदरच. तर लोंढा जंक्शनवर सध्या आपली ट्रेन पोहोचत आहे व बाजूला जी लाईन येताना दिसत आहे ती लाईन कॅसल रॉक कुळे या मार्गाने मडगाव पर्यंत जाते. आणि याच लाईनवरून आता आपला प्रवास पुढे होणार आहे. मित्रांनो, आपली ट्रेन जी आहे ती आता लोंढा जंक्शनवर पोहोचणार आहे. आणि काय सुंदर मित्रांनो वळण आहे या ठिकाणी स्टेशनवर जाण्या अगोदरच. ओ हो मित्रांनो, काय सुंदर वळण आहे. काय सुंदर आगमन होत आहे मित्रांनो आपलं लोंढा जंक्शन वरती. आणि आबाळ बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त गच्च भरून आलेला आहे. एकदम काळे ढग झालेले आहेत आणि जोरदार पावसाची शक्यता आहे मित्रांनो या ठिकाणी आणखीन सुद्धा. आणि या ठिकाणी लोंढा जंक्शन इथे आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे. तर मित्रांनो, पुणेपासून 468 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पुणे एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे लोंढा जंक्शनवरती 8 वाजता. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचे इंजन वगैरे बदलणार आहे, त्यामुळे आपल्या गाडीच्या या ठिकाणी 15-20 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी नाश्ता वगैरे करून घेऊया आणि नंतर मित्रांनो तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट या ठिकाणावरून डिपार्चर झाल्यावर. तर मित्रांनो, या ठिकाणी लोंढा जंक्शनवरती नाश्त्यासाठी इडली आणि वडा घेतलेला आहे या ठिकाणी.
50 रुपये पर प्लेट या ठिकाणी 2 इडली आणि 1 वडा मिळत आहे. आणि समोरून मित्रांनो बघू शकता आपलं इंजन जे आहे ते बदलण्यासाठी येत आहे आणि जबरदस्त मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे. सध्या आपली पूर्णा एक्सप्रेस लोंढा जंक्शनवर उभे आहे आणि निसर्गाने जणू पावसाचा जोरदार वर्षाव सुरू केला आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी WDP 4D डिझेल इंजन आपल्या ट्रेनला आज लीड करत आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो बेळगावी मैसूर विश्वमानव एक्सप्रेस या ठिकाणी मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती आलेली आहे. हो 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 काय भयंकर मित्रांनो जबरदस्त पाऊस सुरू आहे या ठिकाणी. आणि मित्रांनो तुफानी पावसामध्ये या ठिकाणी बेळगाव मैसूर विश्वमानव एक्सप्रेस पोहोचलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती लोंढाच्या. तर मित्रांनो बघू शकता आपल्या ट्रेनला आज WDP 4D डिझेल इंजन जे आहे ते लीड करत आहे. आणि या ठिकाणी इंजन वगैरे लागलेला आहे आपल्या गाडीला या ठिकाणी. तर मित्रांनो इंजन लागलेला आहे आणि नाश्ता जो आहे तो एकच नंबर होता मित्रांनो. या ठिकाणी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि आता पटकन जाऊया आपल्या कोचमध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी लोंढा जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे जबरदस्त पावसामध्ये. 8:43 आपली ट्रेन जी आहे ती लोंढा जंक्शनवरून मित्रांनो निघालेली आहे. आणि बाहेर मित्रांनो मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसामुळे पुढचा घाट विभाग किती सुंदर असणार आहे याची उत्सुकता आणखी वाढत आहे. काही क्षणातच आपण ब्रिगेन्झा घाटाच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहोत. लोंढा जंक्शन मागे पडताच या प्रवासाचं खरं सौंदर्य सुरू होतं. एकामागून एक येणारी अप्रतिम वळणं, दोन्ही बाजूंनी पसरलेलं दाट जंगल. हो 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 आवाज बघा आवाज मित्रांनो डिझेल इंजनचा काय मस्त येत आहे. जबरदस्त ॲक्सलरेशन घेत आहे सध्या आपले डिझेल इंजन. हो 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 आणि पूर्णा एक्सप्रेस जणू निसर्गाच्या कुशीतून शांतपणे वाट काढत पुढे सरकत आहे. या प्रवासाच्या प्रत्येक वळणासोबत दूधसागर धबधबा आणखी जवळ येत आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आपल्या प्रवासामध्ये. बघू शकता बाहेर एकदम जबरदस्त पाऊस पडत आहे मित्रांनो. या ठिकाणी एकदम मुसळधार पाऊस आहे मित्रांनो. आणि मित्रांनो या ठिकाणी असंच होतंय, कधी जोरात पाऊस येतोय, कधी अचानकच पाऊस थांबतोय मित्रांनो. पुन्हा एकदा कधी जोरात पाऊस सुरू होतोय. आणि काय नजारा आहे मित्रांनो, काय दृश्य आहे हे जबरदस्त. समोर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी एक घर आहे. तर मित्रांनो बघू शकता रात्रभर गाडी चाललेली आहे आणि वॉशरूमची कंडिशन बघू शकता एकदम नीट अँड क्लीन आहे. वेळच्या वेळ मित्रांनो या ठिकाणी स्वच्छता होत आहे. बघू शकता मित्रांनो वेळच्या वेळी स्वच्छता आहे आणि एकदम नीट अँड क्लीन वॉशरूम आहे मित्रांनो. आणि एकदम जबरदस्त स्वच्छता आहे गाडीमध्ये. ठिकाणी ही आहे आजची आपली सीट. तर मित्रांनो तुम्हाला आत्ताच वॉशरूम वगैरे दाखवलेलं आहे. एकदम स्वच्छ आणि नीट अँड क्लीन वॉशरूम वगैरे आहेत या ठिकाणी मित्रांनो. रात्रभर गाडी मित्रांनो या ठिकाणी चाललेली आहे, तरीसुद्धा मित्रांनो वॉशरूम बेसिंग सर्व काही एकदम स्वच्छ आहेत. आणि वेळोवेळी मित्रांनो या ठिकाणी गाडीमध्ये जे आहे ती स्वच्छता होतच आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आपली गाडी जी आहे ती थांबलेली आहे बघू शकता. आणि काय सुंदर नजारा आहे या ठिकाणी बाहेरचा.
काय जबरदस्त मित्रांनो या ठिकाणी या रूटवर हिरवाई मित्रांनो, जिकडं बघाल तिकडं सर्वत्र हिरवगार वातावरण आहे मित्रांनो. सर्व हिरवीगार शेती, जबरदस्त थंडगार वारं सुटलेलं आहे मित्रांनो आणि खूपच छान मित्रांनो या ठिकाणी वातावरण जे आहे ते झालेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो सकाळचे 10 वाजले आहेत. वाटतंय का वातावरण बघून मित्रांनो सकाळचे 10 वाजले असतील म्हणून. एकदम अंधार झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी आणि जबरदस्त पाऊस पडत आहे या भागामध्ये. आणि थोड्याच वेळात आता आपली ट्रेन जी आहे ती कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवरती पोहोचणार आहे. मित्रांनो आपल्याला क्रॉसिंग होत आहे कोणती तरी ट्रेन. बघूया आता ही कोणती ट्रेन आहे. तर मित्रांनो या ठिकाणी शालीमार वास्को दी गामा एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे. तर मित्रांनो मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि या ठिकाणी सगळं स्टेशन जे आहे ते संपूर्ण मित्रांनो ओलं झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे. आणि समोर बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त धुकं मित्रांनो जमलेलं आहे. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सध्या कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटचा स्टॉप असणार आहे. कारण या ठिकाणी आपल्या इंजनला पुढे आणखीन 2 इंजन लावण्यात येणार आहेत. कारण या ठिकाणावरून आपली ट्रेन जी आहे ती पुढे घाट सेक्शन जो आहे तो ब्रिगेन्झा घाट सेक्शन चढण्यासाठी तयार असणार आहे. आणि या ठिकाणी ब्रिगेन्झा घाट सेक्शनचे सुंदर नजारे मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी पुढे कॅसल रॉक स्टेशनवरून आपली ट्रेन निघाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मगाशी जी क्रॉसिंग झालेली होती ट्रेन या ठिकाणी ती वास्को दी गामा शालीमार एक्सप्रेस होती मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता समोर तुम्हाला वातावरण दाखवतो. काय एकदम जबरदस्त आणि सुंदर वातावरण झालेलं आहे मित्रांनो कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवरती. हे बघा मित्रांनो सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि बघू शकता समोर वातावरण कसं आहे. एक नंबर वातावरण झालेलं आहे मित्रांनो. संपूर्ण परिसरामध्ये धुकं झालेलं आहे मित्रांनो. धुकं जे आहे ते साचलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता समोर या ठिकाणी आपल्या गाडीला जे आहेत ते ब्रेकर 2 एक्स्ट्रा लावण्यात आलेले आहेत कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवर. आणि या ठिकाणी मित्रांनो आता आपली ट्रेन जी आहे ती कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवरून निघण्यासाठी तयार आहे. तर मित्रांनो 10:09 या ठिकाणी कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. हो 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 समोर वातावरण बघा मित्रांनो काय झालेलं आहे. नादखोळा एकच नंबर वातावरण झालेलं आहे मित्रांनो समोर. तर बाय बाय कॅसल रॉक रेल्वे स्टेशन. हो भाई का वातावरण झालंय. हो 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 नादखोळा वातावरण मित्रांनो. एक नंबर एकच नंबर. शब्द नाही आहेत मित्रांनो ते वातावरण कसं झालंय ते तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे. एवढं छान वातावरण झालेलं आहे सुचत नाही मित्रांनो काय बोलावं आणि काय नाही.
तर मित्रांनो कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला दूधसागर वॉटरफॉल पाहायला मिळणार आहे. आणि काय सुंदर नजारा आहे मित्रांनो, समोर काय दिसत आहे मित्रांनो हे दृश्य. हो मित्रांनो, अक्षरशः मित्रांनो या ठिकाणी ढगांच्या मधून धुक्यांच्या मधून मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती जात आहे सध्या. तर मित्रांनो या ठिकाणी आता थोड्याच वेळात तुम्हाला दूधसागर वॉटरफॉल जो आहे तो पाहायला मिळणार आहे. रेडी आहात का मित्रांनो या ठिकाणी दूधसागर वॉटरफॉल पाहण्यासाठी? आणि मागचा व्ह्यू बघा मित्रांनो, काय जबरदस्त एकदम कर्ववर आपली ट्रेन जी आहे ती सध्या चालत आहे. काय तुफानी मित्रांनो मुसळधार पाऊस आहे आणि या ठिकाणी मुसळधार पावसामधून आपली ट्रेन जी आहे ती सध्या पुढे जात आहे. हो काय भयंकर पाऊस मित्रांनो सुरू झालेला आहे या ठिकाणी. मित्रांनो दूधसागर वॉटरफॉल काय जबरदस्त मित्रांनो व्ह्यू आहे. फुल पाणी आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त. तर मित्रांनो काय जबरदस्त दूधसागर वॉटरफॉल पाहायला मिळालेला आहे तुम्हाला. सर्वात जबरदस्त मित्रांनो, जबरदस्त दूधसागर वॉटरफॉल पाहायला मिळाला आहे. हा वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. काय सुंदर नजारा आहे मित्रांनो, काय वळण आहे एक नंबर सुंदर.
या ठिकाणी मित्रांनो आजूबाजूचं वातावरण सुद्धा चेक करा मित्रांनो, काय सुंदर आहे. काय सुंदर वळण घेतलेलं आहे मित्रांनो आपल्या गाडीने. आणि मित्रांनो समोरचा आता अजिबात दिसत नाही आहे. भरपूर आणि जोरात पाऊस आलेला आहे. भरपूर जबरदस्त जोरात पावसाला सुरुवात झालेली आहे. कुळे रेल्वे स्टेशनवर मित्रांनो सध्या आपली ट्रेन जी आहे ती आता पोहोचलेली आहे. आणि काय सुंदर रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. पाऊस पडल्यामुळं तर अजूनच छान दिसत आहे. आणि बघू शकता प्लॅटफॉर्मवर सुद्धा हिरवं हिरवं गवत थोडं थोडं मित्रांनो या ठिकाणी उगवलेलं आहे. त्यामुळे खूपच सुंदर प्लॅटफॉर्म दिसत आहे सध्या. तर मित्रांनो या ठिकाणी सुंदर ब्रिगेंजा घाटातील सुंदर नजारे पाहत आणि दूधसागर वॉटरफॉल पाहत मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सध्या कुळे रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीच्या इंजनला जे समोर 2 एक्स्ट्रा लोकोमोटिव्ह लावण्यात आलेले होते ते काढले जाणार आहेत. आणि त्यानंतर आपली गाडी जी आहे ती पुढे प्रस्थान करणार आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती कुळे रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे. आणि दूधसागर वॉटरफॉल मित्रांनो तुम्ही पाहिलेला असेल, काय जबरदस्त पाणी होतं मित्रांनो वॉटरफॉलला. आणि या ठिकाणी मित्रांनो हा वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा मित्रांनो. आणि समोर बघू शकता आपले एक्स्ट्रा लोकोमोटिव्ह लावलेले निघालेले आहेत आणि निघण्यासाठी तयार आहे आपली ट्रेन कुळे रेल्वे स्टेशनवरून. आणि या ठिकाणी समोर रुद्रा सरांची भेट झालेली आहे मित्रांनो आपल्याला. आणि काल मी म्हणलं होतं ना मित्रांनो मला पुण्यालाच मित्रांनो सत्य सर आणि मल्हार सर दिसले होते, पण ते बाहेर जाताना दिसले होते. मला वाटलंच कोणीतरी येणार असणार आहेत प्रवासाला. आणि समोर या ठिकाणी रुद्रा सरांची मित्रांनो भेट झालेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी यांच्याशी बोलतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. मित्रांनो काय जबरदस्त आणि सुंदर नजारे या रूटवर पाहायला मिळत आहेत मित्रांनो. जबरदस्त पाऊस सुरू आहे या रूटवर, या मार्गावरती. आणि तसेच मित्रांनो दूधसागर वॉटरफॉल सुद्धा एक नंबर दिसलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी भरपूर पाणी होतं आहे दूधसागरला सुद्धा. आणि या ठिकाणी एकापेक्षा एक मित्रांनो सुंदर वळणं सुद्धा या ठिकाणी या रूटवर पाहायला मिळालेले आहेत. आणि मित्रांनो हा प्रवास जो आहे तो सुरू आहे या ठिकाणी पुणे रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन खूप वेळ झाला थांबलेली आहे. आणि इथून पुढे सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ खूपच छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा आवडता रेल्वे प्रवास कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तोही मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो माझ्या या पावसाळ्यातल्या रेल्वे सिरीजमध्ये. आणि मित्रांनो हाच आपला दुसरा व्हिडिओ जो आहे तो आहे पावसाळ्यातल्या रेल्वे सिरीजमधला, जो की पुणे एर्नाकुलम हा या ट्रेनचा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो कुळे रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन सध्या थांबलेली आहे. आणि या ठिकाणी आता डिपार्चरच्या वेळेसच तुम्हाला या ठिकाणावरून मी भेटतो. तर मित्रांनो कुळे रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनला जे पुढे 2 लोकोमोटिव्ह एक्स्ट्रा लावण्यात आलेले होते ते काढलेले आहेत. आणि या ठिकाणावरून समोर जाताना दिसत आहे WDP 4D डिझेल इंजन आपल्या ट्रेनला पुढे लावण्यात आलेले होते 2, ते आता काढलेले आहेत. आणि या ठिकाणी ते समोर जाताना दिसत आहेत मित्रांनो. आणि पुणे रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन जी आहे ती आता निघालेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो कुळे रेल्वे स्टेशनवरून निघाल्यानंतर बघू शकता काय सुंदर दृश्य आहे. हिरवीगार नारळाची झाडं दिसत आहेत मित्रांनो, जबरदस्त. आणि समोर नदी सुद्धा दिसते मित्रांनो, वाहताना पाणी आहे. दिसायले थोडं थोडं पण हा नदीच आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो,
या ठिकाणी 12:11 इथे पोहोचलेली आहे आपली गाडी आणि रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे मित्रांनो. या स्टेशनचं कलरिंग वगैरे सुरू आहे. 12:11 झालेले आहेत. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती कुडचडे रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी आता तुम्हाला खाण्यापिण्याच्या ऑप्शनबद्दल सांगतो या ट्रेनमध्ये. तर मित्रांनो या ट्रेनच्या रूटवरील जे मोठे स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू सर्व मिळून जातील. त्या ठिकाणी तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करू शकता. तसेच मित्रांनो या ट्रेनमध्ये तुम्हाला पॅन्ट्री कारचा कोच आहे, त्यामुळे खाण्यापिण्याची काही अडचण होणार नाही. तसेच मित्रांनो वॉशरूम वगैरे तर मी तुम्हाला दाखवले आहेत. गाडी एकदम नीट अँड क्लीन आहे. आणि या ठिकाणी कुडचडे रेल्वे स्टेशनवरून सध्या आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. आणि मित्रांनो आता कुडचडेनंतरच आपलं मडगाव रेल्वे स्टेशन असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी कुडचडे स्टेशनवरून निघाल्यानंतर आता पुढचं स्टेशन मडगाव असणार आहे आणि आपला प्रवास इथपर्यंत मित्रांनो असणार आहे. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती कुडचडे रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे आणि आता तुम्हाला या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याचे काय ऑप्शन आहेत ते सांगतो मित्रांनो. तर या ट्रेनमध्ये मित्रांनो तुम्हाला खाण्यापिण्यासाठी या रोडवरील जे मोठे स्टेशन आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सर्व खाण्यापिण्याच्या वस्तू मिळून जातील. तसेच मित्रांनो या ट्रेनला एक पॅन्ट्री कार कोच लावण्यात आलेला आहे, त्यामुळे खाण्यापिण्याची सर्व जे आहे ती सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे मित्रांनो खाण्यापिण्याची काही अडचण होणार नाही आणि वॉशरूम वगैरे आणि गाडीसुद्धा एकदम नीट अँड क्लीन आहे मित्रांनो. त्यामुळे प्रवास खूपच छान झालेला आहे आत्तापर्यंत. तर मित्रांनो प्रवासाला खूप मजा आलेली आहे. तर मित्रांनो चला आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट मडगावला गेल्यानंतर. मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचा रॅक मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर मित्रांनो फायनली आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे मडगाव रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी रेल्वे जी आहे ती ट्रका घेऊन जात आहे आणि या ठिकाणी या ट्रेनचे ड्रायव्हर सुद्धा त्या ट्रकमध्ये मित्रांनो बसलेले आहेत. आणि मित्रांनो हे असं दृश्य मित्रांनो तुम्हाला कोकण रेल्वेमध्येच मित्रांनो पाहायला मिळेल. तर मित्रांनो फायनली पुणेपासून 554 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पुणे एर्नाकुलम पूर्ण एक्सप्रेस पोहोचलेली आहे मडगाव रेल्वे स्टेशनवरती. आणि मित्रांनो जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो हा प्रवास खूपच छान झालेला आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांनो हा प्रवास तुम्हाला सुद्धा खूपच आवडलेला असेल. मित्रांनो दूधसागर वॉटरफॉल आणि ब्रिगेंजा घाटातले सुंदर नजारे पाहत आपण मडगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. आणि आता हा व्हिडिओ जो आहे तो इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.